ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि चालत्या भिंतीवर बसून देवाला दर्शन दिले. पण तुम्हाला माहिती आहे का, याच ज्ञानेश्वर माऊलींनी एकदा स्वतःला एका अंधाऱ्या झोपडीत बंद करून घेतले होते. ते जगापासून पूर्णपणे तोडले गेले होते. काही लोकांच्या मते ते 40 दिवस गायब होते. असे नक्की काय घडले होते की अखिल विश्वाचे कल्याण मागणाऱ्या माऊलीने स्वतःच्या झोपडीचे दार आतून बंद करून घेतले? आणि एका लहानशा 6 वर्षाच्या मुलीने असं काय म्हटलं ज्यामुळे भारताचा इतिहास कायमचा बदलला? चला जाणून घेऊया यामागचे सत्य आणि इतिहास. मित्रांनो, ही घटना आहे 13व्या शतकातील. संन्याशाची मुले म्हणून समाजाने निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 4ही भावंडावर बहिष्कार टाकला होता. आई वडिलांचे छत्र हरवल्यानंतर ही लहान मुले आळंदीत भिक्षा मागून स्वतःचे पोट भरत असत. ज्ञानेश्वर महाराज लहानपणापासूनच अत्यंत दयाळू आणि ज्ञानी होते. समाजाने कितीही अपमान केला तरी त्यांनी कधीही कोणावर राग धरला नाही. पण एका दिवशी एक अशी घटना घडली ज्याने ज्ञानदेवांचे हृदय पिळवटून टाकले. मित्रांनो, एका सणाच्या दिवशी मुक्ताबाईला मांडे म्हणजे पोळ्या बनवायचे होते. पण मांडे भाजवण्यासाठी लागणारे मांदेर म्हणजे मातीचे खापर त्यांच्याकडे नव्हते. ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या कुंभाराकडे खापर आणायला गेले. पण तिथल्या काही कर्मठ आणि दुष्ट लोकांनी कुंभाराला बजावले की या संन्याशाच्या मुलाला खापर द्यायचे नाही. एवढेच नाही तर ज्ञानदेवांची हेटाळणी केली मित्रांनो. त्यांना टोमणे मारले मित्रांनो आणि अपमानित करून हाकलून दिले मित्रांनो. ज्या ज्ञानेश्वरांच्या मनात जगाबद्दल फक्त आणि फक्त प्रेम होते, त्या ज्ञानदेवांना आज समाजाच्या या निष्ठुरतेचे प्रचंड दुःख झाले. ते विचार करू लागले, जर माझ्या अस्तित्वाने या समाजाला त्रास होतोय तर मी या जगात राहून तरी काय करू? अपमानाचे आश्रू पुसत ज्ञानदेव झोपडीत आले आणि त्यांनी आतून लाकडी ताटी म्हणजे दार बंद करून घेतले. असे म्हटले जाते की ते अनेक दिवस त्या बंद खोलीत अन्ना पाण्या विना बसून राहिले. ते जगापासून अदृश्य झाले होते. बाहेर लहानगी मुक्ताबाई ताटी ठोकून हाक मारत होती, पण आतून काहीही प्रतिसाद येत नव्हता. ज्ञानदेवांचा राग समाजावर नव्हता, तर ते स्वतःच्या दुःखात लीन झाले होते. पण जर ज्ञानेश्वर महाराज त्या खोलीतून बाहेर आलेच नसते तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी आणि पसायदान मिळाले असते का? नक्कीच नाही. मग त्यांना बाहेर कोणी आणले? त्यावेळी अवघ्या 6 ते 7 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानाचा असा दिवा उजळला ज्याने ज्ञानेश्वर महाराजांचे डोळे उघडले. मुक्ताबाईने बंद दाराबाहेर उभे राहून अभंग गायला सुरुवात केली. हेच ते प्रसिद्ध ताटीचे अभंग मुक्ताबाईंनी गायले. संत जेने व्हावे जग जगूनी सहावे. अर्थात हे दादा, संत त्यालाच म्हणतात जो जगाचे त्रास आणि अपमान स्वतः सहन करतो आणि जगाला सन्मार्गावर आणतो. जर तुम्हीच रागावून दार बंद करून बसलात तर या जगाचा उद्धार कोण करणार? मुक्ताबाई पुढे म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लहान बहिणीचे हे प्रगल्भ अध्यात्म आणि अर्थ हाक ऐकून ज्ञानेश्वर महाराजांचे मन द्रवले. त्यांनी झोपडीचे दार उघडले आणि तिथून पुढे इतिहास घडला. जर त्या दिवशी मुक्ताबाईने ज्ञानदेवांना ताटी उघडायला लावली नसती तर महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा हा अमूल्य ठेवा मिळाला नसता. ज्ञानेश्वर महाराजांचे गायब होणे हे समाजाने दिलेल्या त्रासाचे प्रतीक होते, पण त्यांचा पुनर्जन्म हा विश्वाच्या कल्याणासाठी झाला. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाईंचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक व आध्यात्मिक कथासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी किंवा ज्ञानबा माऊली तुकाराम लिहायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.